नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये. सकाळी उठून बघतोय तर काय कालवड एकदम निवांत बसलेली बघा. त्यानंतर लगेचच उठून भरड्यासाठी वाट बघत होती. त्यानंतर जनावरांचं धार वगैरे काढून झाल्यानंतर भरडातीन ठेवून घेतलो. त्यानंतर लगेच बाहेर येऊन बघतोय तर काय एकदम गार वातावरण होतं. त्यामुळे जरा शेकोटी करून घ्यावं म्हणलं. त्यानंतर लगेचच डेअरीला वगैरे जाऊन आलो. डेअरीला जाऊन आल्यानंतर लगेचच आवरून आपल्याला कॉलेजला पण जायचं होतं, त्यामुळे आवरून ते घेतलो. आपलं आवरून झाल्यानंतर बसची वाट बघत थांबलेलो. त्यानंतर लगेचच बसमध्ये बसून कॉलेजमध्ये आलो. कॉलेजमध्ये येऊन बघते तर काय भाऊ आपला मनालीसनं नगरसेवक म्हणून आलता, त्यामुळे हात त्यानं वरती करालता बघा. मधल्या स्लॉटचं आपण काय दाखवू शकत नाही, कारण की आपल्या कॉलेजमध्ये फोन अलाउड नाही. तर लगेचच कॉलेज वगैरे सुटलं. कॉलेज सुटल्यानंतर भाऊन आपल्याला मनालीसनं असलं मफलर आणलेला. असं कोण तर आपल्याला काय तर आणलं की भारी वाटते. तर इकडं आपली गाडी पण आलती. गाडीत बसून आपण निघालेलो घराकडं. घरात आल्यावर आपलं आवरून घेऊन लगेचच गोट्यात गेलो व गोट्यातलं पण आवरून घेतलं बघा. आणि तुम्हाला देखील सांगा म्हणलं की आज आपल्या कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चर होतं, आणि ते गेस्ट लेक्चर मध्ये मॅडम सगळ्यांना हॉबी आणि त्यांचं जे आवडता पर्सन आहे त्यो आणि त्याची जी स्किल चांगली आहेत ते तुम्हाला अचीव्ह करायला आवडतील कोणते ते सांगा म्हणत होत्या. तर बघता बघता आपला नंबर आला, आणि नंबर आल्यानंतर आपण पण आपल्या मोठ्या भावाचं नाव घेतलं आणि मोठ्या भावाचं नाव घेऊन सांगितलं की जे एडिटिंगचे स्किल आहेत ते माझ्या अंगी घ्यायला मला आवडतील. तर मॅडमांनी मला बोलल्या की मी तुझं व्हिडिओ आणि तुझे कंटेंट बघतोय, तुझे कंटेंट एकदम भारी असतात. आणि हे ऐकल्यानंतर मला एकदम भारी वाटलं. आणि मॅडमांनी त्यांचं जे कार्ड आहे ते मला दिलेलं आहे आणि त्यांचा फोन नंबर पण दिलेला आहे. तर हा ब्लॉग आवडला असला तर तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका.